नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 20 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॉलेजमधून परतल्यावर प्रीती थोडी शांतपणे आपल्या रूममध्ये बसली होती. मैत्रिणींनी खूप आग्रह केला होता, पण तरीही तिच्या मनात एकच विचार सुरू होता. सेमिस्टरची परीक्षा जवळ आली आहे. अशावेळी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला तर अभ्यासाचं काय होईल? ती आपले नोट्स पलटवत होती, पण मन मात्र सतत नोटीस बोर्डावर लावलेल्या त्या पोस्टरकडे जात होतं. एवढ्यात तिच्या पप्पांचा फोन आला. प्रीतीने लगेच आनंदाने फोन उचलला. हॅलो पप्पा. काही क्षण दोघांमध्ये गप्पा झाल्या. कॉलेजमधल्या छोट्या छोट्या गोष्टी ती सांगत होती. बोलता बोलता सहज प्रीतीने पप्पांना सांगितलं की पप्पा, आमच्या कॉलेजमध्ये एक खूप मोठं डान्स कॉम्पिटिशन होणार आहे. पुण्यातील सगळ्या कॉलेजेस यात सहभागी होणार आहेत. हे ऐकताच पप्पांच्या आवाजात उत्साह होता. अरे वा, किती छान आहे. मग तू नक्की भाग घे प्रीती यामध्ये. तुला डान्सची किती आवड आहे हे मला माहिती आहे. लहानपणापासून तू स्टेजवर उभी राहिलीस की तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक यायची. ही तुझ्यासाठी एक उत्तम संधी आहे. प्रीती थोड्या संकोचाने हसत म्हणाली, पप्पा पण परीक्षा जवळ आली आहे. जर मी डान्स प्रॅक्टिस करू लागले तर अभ्यास मागे राहील आणि मग रिझल्टवर परिणाम होईल. पप्पा क्षणभर शांत राहिले, मग प्रेमाने म्हणाले, प्रीती, अभ्यास महत्वाचा आहेच, पण आयुष्यात आवडीनिवडीही जपल्या पाहिजेत. परीक्षेला अजून महिनाभर आहे. तू नीट वेळ ठरवून डान्स आणि अभ्यास दोन्ही सांभाळू शकतेस. बेटा, आयुष्यात संधी परत परत येत नाहीत. एवढा मोठा कॉम्पिटिशन आहे म्हणतेस तर तुला यात नक्कीच भाग घ्यायला हवा. पप्पांचे हे शब्द ऐकून प्रीतीच्या मनात एक उबदार भाव उमटला. पप्पा माझ्यावर किती विश्वास ठेवतात, त्यांना माझा डान्स किती आवडतो असं तिला जाणवलं. तिने लगेच निर्धाराने पप्पांना उत्तर दिलं, ठीक आहे पप्पा, मी भाग घेणार. तुमच्यासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी. फोन ठेवताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आल्यावर प्रीतीच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. काल रात्री पप्पांशी झालेल्या संभाषणाने तिच्या मनातला सगळा गोंधळ दूर झाला होता. ब्रेकला कॅन्टीनमध्ये तिच्या मैत्रिणी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसल्या होत्या. प्रीतीने हसत त्यांच्या टेबलवर बसत मोठ्या उत्साहात सांगितलं, गर्ल्स, एक गुड न्यूज आहे. मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे. इतकं ऐकता सगळ्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. नीता तर टेबलावर टाळ्या वाजवत उभी राहिली. वाव प्रीती, ही झाली खरी बातमी. सोनाली पटकन हसून म्हणाली, यस, मला माहिती होतं तू शेवटी हो म्हणशील. मनालीने तर प्रीतीला मिठी मारली. अगं, आता तर आपल्याला स्टेजवर प्रीतीचा जलवा बघायला मिळणार आहे, असं ती म्हणाली. या सगळ्या गोंगाटात कॅन्टीनमधले इतर विद्यार्थीही त्यांच्याकडे पाहून हसत होते. प्रीतीच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच चमक होती. थोड्याच वेळाने सगळ्यांच्या आग्रहाने प्रीती थेट नोटीस बोर्डाजवळ नोंदणीसाठी गेली. रांगेत काही विद्यार्थी उभे होते. प्रीतीचं नाव ऐकताच नोंदणी करणाऱ्या सरांनी हसत म्हटलं, अरे वा प्रीती, तू डान्स पण करतेस? तेव्हा पाठीमागून सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या, हो, प्रीती एकदम भन्नाट डान्स करते सर. मग बघूया आता उद्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये तू काय जादू दाखवतेस, असं सरांनी म्हटलं. प्रीतीने आत्मविश्वासाने फॉर्म भरला, सही केली आणि तो सरांकडे दिला. नोंदणी पूर्ण होताच तिच्या मैत्रिणी मागूनच टाळ्या वाजवत, शिट्ट्या मारत आनंदाने गोंधळ घालू लागल्या. प्रीती थोडी लाजली आणि हसतच त्यांना म्हणाली, अगं बास करा रे, जणू काही मी निवडणुकीचा फॉर्म भरलाय, तुम्हाला कॅम्पेन सुरू करायचा आहे असा गोंधळ करताय. इतकं ऐकता सगळ्या मैत्रिणी खळखळून हसायला लागल्या. हो ग, पण निवडणुकीपेक्षा तुझा डान्स भारी आहे म्हणूनच एवढा जल्लोष केलाय. यामध्ये तिथलं वातावरण अजूनच उत्साही झालं. प्रीतीच्या चेहऱ्यावरही आता एकदम हलकसं पण आत्मविश्वासाने भरलेलं हसू होतं. डान्स कॉम्पिटिशनसाठी नाव नोंदवल्यानंतरचे 8 दिवस प्रीतीसाठी खूपच धावपळीचे ठरले. सकाळी कॉलेजचे लेक्चर्स, मग लायब्ररीत बसून तासनतास अभ्यास, हे सगळं ती प्रामाणिकपणे करत होती. आणि संध्याकाळी मात्र ती डान्स प्रॅक्टिस करत असते. प्रत्येक स्टेपवर तिचं लक्ष होतं. संगीताच्या तालावर तिचं शरीर जणू वेगळ्याच जगात हरवत असे. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर येणारी चमक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असे. पण तिच्या मैत्रिणींचा दंगा वेगळाच होता. सोनाली रोज कोरिओग्राफर बनवून प्रीतीसमोर उभी राहायची. हातात काल्पनिक मायक्रोफोन धरून ती गंभीर चेहऱ्याने म्हणायची, अरे प्रीती, आता उजवा पाय थोडा हळू टाक, हात वर, चेहऱ्यावर हसू आण. सोनालीच्या अशा डान्स टिप्स ऐकता सगळ्या जोर जोरात हसायच्या. तर प्रीती डान्स थांबवून म्हणायची, अगं सोनाली, तू कोरिओग्राफर आहेस की कॉमेडियन? माझा सराव आहे की तुझा स्टँडअप शो? प्रीती असं म्हणता सोनालीला स्वतःला सुद्धा हसू आवरायचं नाही. नीता लगेच स्टेजवर धावत यायची आणि मस्तीखोर स्टेप्स करून दाखवायची. तिच्या डाव्या उजव्या पायाच्या गडबडीवर सगळ्यांचा हशा फुटायचा. हे पहा नीताची स्पेशल स्टाईल.
सोनाली मोठ्याने घोषणा करायची आणि वातावरणात अजून गडगडाटी हसणं सुरू व्हायचं. मैत्रिणींच्या या मस्तीमुळे प्रीतीचा थकवा निम्मा व्हायचा. हसता हसता ती पुन्हा उत्साहाने डान्स सुरू करायची आणि त्या सगळ्या टाळ्या वाजवत तिचं मनोबल वाढवायच्या. अभ्यास आणि डान्स या दोन टोकाच्या गोष्टींमध्ये समतोल राखणं खरंच सोपं नव्हतं. प्रीतीला थकवा जाणवत होता, कधी शरीर दुखत होतं तर कधी मन गोंधळून जात होतं. पण तरीही तिने हार मानली नाही. हे दोन्ही माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे असं ती मनाशी ठरवून रोजची कसरत करत होती. क्लासमधले प्राध्यापकही तिच्या तयारीकडे पाहून खुश होते, तर मैत्रिणी तिचा उत्साह बघून आश्चर्यचकित व्हायच्या. प्रीती मात्र शांत हसत फक्त एवढंच म्हणायची, काहीही सोपं नसतं, पण जर मनापासून करायची तयारी असेल तर सगळं जमून जातं. त्या दिवशी शेवटचं लेक्चर संपताच प्रीतीने आपल्या मैत्रिणींकडे बघत हसत म्हटलं, अगं ऐका, माझ्या डान्स कॉम्पिटिशनसाठी फक्त 2 दिवस उरले आहेत आणि आता मला लेहंगा आणि ज्वेलरीची शॉपिंग करावी लागेल. तर काय म्हणता मग आपण सगळ्या कॉलेज सुटल्यानंतर एकत्र जाऊया का? शॉपिंग म्हटलं की सगळ्या मैत्रिणींचा उत्साह दुप्पट झाला. वा, हे तर मस्तच आहे, मनाली आनंदाने म्हणाली. अगं प्रीती, शॉपिंगसाठी विचारावं लागतं का? शॉपिंग म्हटलं की आम्ही नेहमीच तयार असतो, सोनाली खट्याळपणे म्हणाली. प्रीतीच्या गाडीतून सगळ्या मिळून मॉलमध्ये गेल्या. कपड्यांच्या दुकानात प्रीतीने एकापाठोपाठ एक कितीतरी लेहेंगे ट्राय केले. कुठे रंग आवडत नव्हता, तर कुठे डिझाईन मनासारखं नव्हतं, तर कुठे डिझाईन छान पण तिला शोभून दिसत नव्हतं. कधी सगळ्या मैत्रिणी टाळ्या वाजवत कौतुक करायच्या, तर कधी मिश्किलपणे हसून म्हणायच्या, अगं हा तर जरा जास्तच ब्रायडल वाटतोय, डान्ससाठी नाही. शेवटी प्रीतीच्या नजरेसमोर एक अप्रतिम ऑरेंज लेहंगा आला. हलकासा झगमगणारा कपडा, त्यावर सोनेरी नक्षीदार काम आणि गोट्यांच्या झुलपांनी सजलेला दुपट्टा. संपूर्ण सेट पाहताच प्रीतीच्या डोळ्यात चमक आली. तिने तो लेहंगा घालून आरशासमोर उभी राहिली आणि क्षणभर सगळ्या थपकून तिला पाहत राहिल्या. वा, हाच तर आहे तुझ्यासाठी, सोनालीने कौतुकाने म्हटलं. खरंच प्रीती, स्टेजवर तू यात कमाल दिसशील, नीता म्हणाली. प्रीतीने हसत मान हलवली. तिलाही वाटलं हाच ऑरेंज लेहंगा तिच्या डान्स कॉम्पिटिशनसाठी परफेक्ट आहे. प्रीतीने तो लेहंगा घेतला आणि आता त्यावर मॅचिंग ज्वेलरीची खरेदी केली. चमकदार कानातले, नाजूक बांगड्या आणि मस्तसा टिकली सेट असं सर्व काही तिने खरेदी केलं. शॉपिंग संपल्यावर त्यांनी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त खाल्लं पिल्लं. पिझ्झा, पास्ता, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम सगळ्या पदार्थावर त्यांनी ताव मारला. गप्पा हशांनी संध्याकाळ रंगून गेली. शेवटी परतताना प्रीतीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. तिचं आउटफिट मिळालं होतं, पण त्याहून मोठा आनंद होता तो म्हणजे या सगळ्या क्षणात तिच्या मैत्रिणीसोबत होत्या. कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी प्रीती आपल्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसली होती. थोड्या वेळात सतीश आणि कार्तिकी तिथे आले. सतीशने टेबलजवळ येत हसत हसत म्हटलं, काय प्रीती, एवढी बिझी झालीयस की मित्रांना विसरलीयस वाटतं. कॅन्टीनमध्ये तर आता तुझा चेहराच दिसत नाही. हे ऐकता सगळ्या हसल्या. प्रीती थोडं लाजत म्हणाली, नाही रे, विसरले नाही, फक्त प्रॅक्टिस आणि अभ्यास दोन्ही सांभाळताना वेळ कमी पडतोय. कार्तिकने खोडकरपणे डोळा मारला. बरं झालं आज तरी दर्शन दिलंस. तुला उद्याच्या कॉम्पिटिशनसाठी शुभेच्छा द्यायच्या होत्या. सतीशही तिच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाला, चालेल, उद्या कॉम्पिटिशन आहे ना, तर माझ्याकडून ऑल द बेस्ट. स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स कर, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. प्रीतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती म्हणाली, थँक्स. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी नक्की माझा आत्मविश्वास वाढला आहे. पण खरं सांगू का, तुम्ही पण डान्समध्ये भाग घ्यायला पाहिजे होता. मी या मुलींना किती सांगितलं की तुम्ही पण डान्समध्ये भाग घ्या, पण कुणी ऐकलंच नाही. सगळ्यांनी भाग घेतला असता तर किती मजा आली असती. आता नाही घेतलात, पण नेक्स्ट वेळी मात्र आपण सगळ्यांनीच भाग घ्यायचा. हे ऐकताच सतीश खोडकरपणे हसला आणि म्हणाला, नक्कीच घेऊया, पण एक अट आहे, डान्स तू शिकवणार असलीस तर. त्याच्या या वाक्यावर टेबलावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि हशा पिकला. प्रीती मात्र थोडी लाजत डोळे खाली करतच म्हणाली, हो नक्की, मी शिकवेन तुम्हाला डान्स, पण मग तुम्हाला सगळ्यांना माझ्या क्लासचे नियम पाळावे लागतील. कार्तिकनेही चिडवत म्हटलं, सतीश तयार राहा मग प्रीतीच्या डान्स क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायला. कार्तिक असं म्हणता सगळे हसू लागले. हशा आणि मस्तीने कॅन्टीनचा माहोल अजून रंगला आणि सगळ्यांच्या मनात उद्याच्या कॉम्पिटिशनची गोड धडधड सुरू झाली होती. सगळे कॅन्टीनमधून बाहेर पडू लागले. बाहेर येताच नीता थोड्या गंभीर आवाजात मैत्रिणींना म्हणाली, उद्या कुणीही उशीर करायचं नाही बरं का. कार्यक्रम सुरू होण्याआधी आपण प्रीतीला नीट तयार करायचं आहे. ड्रेस, मेकअप सगळं लवकर करायला हवं. त्यामुळे सगळ्याजणी वेळेत या. प्रीतीसाठी हा मोठा दिवस आहे आणि आपल्याला तिच्यासोबत असायला हवं. प्रीतीने हसत मान हलवली. हो ग, खरंच. मला पण सगळ्या जवळ हव्यात उद्या, मग नक्की वेळेत या. सगळ्यांनी एकसुरात हो हो नक्की असं म्हणून वचन दिलं.
त्या क्षणीच्या उत्साहात प्रीतीला जाणवलं, उद्या ती एकटी स्टेजवर नसेल तर तिच्या सगळ्या मैत्रिणींचा प्रेम आणि साथही तिच्यासोबत असेल. रात्री जेवण झाल्यानंतर प्रीती आपल्या रूममध्ये आली. दिवसभर खूप मजा, प्रॅक्टिस आणि मैत्रिणींची मस्ती झाली होती. पण आता शांततेत बसल्यावर तिच्या मनात वेगळ्याच विचारांची गर्दी झाली. बेडवर पडून छाताकडे पाहत ती स्वतःशीच पुटपुटली, एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतला आहे. खरंच उद्या सगळं व्यवस्थित होईल का? माझा डान्स नीट होईल का? काही चुकलं तर? तिच्या चेहऱ्यावर थोडीशी काळजी उमटली. आतापर्यंत तिने खूप मेहनत घेतली होती. पण पहिल्याच वेळेस एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर उभं राहायचं होतं. त्यामुळे टेन्शन येणं स्वाभाविकच होतं. डोळे मिटताना ती मनाशी ठाम झाली. जेवढं शक्य आहे तेवढं मी माझं बेस्ट देणार. बाकी सगळं नशिबावर सोपवू. असं ठरवून प्रीती हळूहळू झोपली आणि उद्याच्या त्या मोठ्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागली. उद्याच्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये सगळं व्यवस्थित होईल का? प्रीती हा डान्स कॉम्पिटिशन जिंकेल का? यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागणार आहे. तोपर्यंत या भागासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.